अध्यक्ष म्हणून निवड झाली, काय सांगा? मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टीने आज भारतीय जनता पार्टी व तसेच माजी नेते नामदार अतुलजी सावे साहेब यांनी आज माझी मंडळ अध्यक्ष सिडको मंडळ म्हणून नियुक्ती केली. गेल्या 22 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यरत कार्यकर्ता आहे व त्याची कुठेतरी एक पोचपावती म्हणून मला आज भारतीय जनता पार्टीने या मंडळाचं अध्यक्ष केलं आहे व पुढील वाटचालीसाठी मला साहेबांनी शुभेच्छा व भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी मला शुभेच्छा दिल्यात व ह्यानंतर पक्षवाढीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आता येणाऱ्या आगामी पार्टीचा विजय असो. आगामी इलेक्शनमध्ये म्हणजे आता तुमची 22 वर्षाची कारकीर्द झालेली आहे, तर आगामी इलेक्शनमध्ये कसं राहील संघटन बांधणीचं? संघटन बांधणीचा विषय जो आहे, कारण की मी आता ह्याआधी मी मंडळाचा सरचिटणीस होतो. संघटनेचा मला थोडासा अनुभव आहे. कार्यकर्ते परिचयाचे आहेत, सर्वच बूथ प्रमुख सर्व गठीत केलेले आहेत आणि याचा फायदा माझा जो सरचिटणीस होतो मी जे 16 महिने गेल्या काळात, त्याचा फायदा मला कुठेतरी निश्चित होईल. महिलांच्या पदाधिकाऱ्याबद्दल म्हणजे काय राहील असं त्यांची भूमिका तुमच्या ह्याच्यात? माझ्या मंडळामध्ये पुरुष कार्यकर्त्यासह महिला पण असेल पदाधिकारी म्हणून. धन्यवाद. जय श्री रामदास सरोदे, मी भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा सरचिटणीस. आज अमय देशमुख याची जी मंडळ अध्यक्ष म्हणून निवड झाली, सिडको मंडळ अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याबद्दल मी प्रथमतः त्याला शुभेच्छा देतो व त्याचे कार्य उत्तम असल्यामुळे आणि 20-22 वर्षापासून तो माझ्यासोबतच आहे आणि सोबत असल्यामुळे त्यांनी काम व्यवस्थित केलेलं आहे. सगळ्यांशी परिचित आहे, सगळ्यांना घेऊन चालणारा व्यक्तिमत्व असा तो दिलदार माणूस अमय देशमुख यास आज शुभेच्छा देतो. बाकी तुम्हाला किती वर्ष झाले? मला 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? अपेक्षा काय नाही, त्यांनी सर्वांना घेऊन चालावं, सगळ्यांचे कामं व्यवस्थित करावे, दुसरं तरी काय अपेक्षा आहे? सर्व त्याला सहकार्य करतील, त्यांनी सर्वांना सहकार्य करावं. येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय म्हणजे अध्यक्षाची जबाबदारी असणार आहे? मंडळाचे अध्यक्ष जबाबदारी असणार की इलेक्शनच्या पिरियडला त्यांनी सगळीकडे लक्ष द्यावं, कोण कुठं उभं आहे, काय मदत लागते, काय नाही लागत, ते सगळं त्यालाच करावं लागणार. या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या स्तरावर 1200 मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही मंडळ अध्यक्षांची निवडणूक, संघटन निवडणूक ही आजच्या या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला 1200 मंडळ अध्यक्षांची निवड झाली. त्यामध्ये संभाजीनगर शहर सिडको राजा बाजार मंडळाचे अध्यक्षपद माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय अतुलजी सावे तसेच शहराध्यक्ष शिरीषजी बोराळकर यांच्या अध्यक्षतेखाली सिडको राजा बाजार मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री अमय देशमुख यांची निवड झाली. त्याबद्दल संपूर्ण भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीने सिडको राजा बाजार मंडळाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मंडळाचा उपाध्यक्ष. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जय श्रीराम. जय श्रीराम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.